सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। प्रशांत कोरटकरनं त्याला जामीन मंजूर झालेला आहे आणि आता कोरटकरला पोलीस संरक्षणात जिल्हा बाहेर सोडणार असल्याची माहिती समोर येतेय। कोरटकरला पोलीस संरक्षणामध्ये कारागृहात बाहेर काढलं जात आहे, त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। कोरटकरला पोलीस संरक्षणात जिल्हा बाहेर सोडलं जाणार आहे। खरं तर काही दिवसांआधी प्रशांत कोरटकरवर हल्ला सुद्धा झालेला होता। काही लोकांनी त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता। त्याच अनुषंगाने आता पोलीस सुरक्षेमध्ये कोरटकरला जिल्हा बाहेर सोडलं जाणार आहे। शिवरायांचा अपमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर हा जेलमध्ये होता आणि आता त्याला जामीन मंजूर झालेला आहे। जामीन मंजूर झाल्यानंतर आता प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून बाहेर काढलं जात आहे। दरम्यान पोलीस संरक्षणामध्ये कोरटकरला इथे बाहेर काढलं जात असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। कोरटकरला पोलीस संरक्षणातच जिल्हा बाहेर सुद्धा सोडलं जाणार आहे। शिवरायांना त्यांचा अवमान केल्याप्रकरणी आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर हा कळंबा कारागृहात होता। आता कारागृहातून तो बाहेर आलेला आहे। मात्र पोलीस संरक्षणात आता कोरटकरला जिल्हा बाहेर सोडलं जाणार असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी खरं तर शिवप्रेमी प्रचंड आक्रमक झालेले होते। अनेकांनी आपल्या भावना त्याच्या विरोधात व्यक्त केलेल्या होत्या। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? काही कारणास्तव आपला संपर्क त्यांच्याशी होऊ शकत नाहीये, मात्र सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय। जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता कोरटकर तुरुंगाबाहेर आलाय। प्रशांत कोरटकर कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून बाहेर आलेला आहे आणि मोठ्या पोलीस संरक्षणामध्ये कोरटकरला जिल्हा बाहेर सोडलं जाणार आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार खरं तर घडू नये यासाठी पोलिसांनी सुद्धा खबरदारी घेतली। अशा पद्धतीने ज्या बाहेर जाणाऱ्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी अडवून ठेवण्यात आलेल्या पाहायला मिळतात। कुठल्याही प्रकारे या ठिकाणी गाड्यांना पुढे सोडलं जात नाहीये आणि अशा पद्धतीने गाड्या या अडवून ठेवलेल्या पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कोर्टामध्ये तांत्रिक जी बाब आहे ती पूर्ण करून या ठिकाणी प्रशांत कोरटकर यांना या ठिकाणून बाहेर काढलं गेलेलं आहे। मात्र पोलिसांनी या ठिकाणी मीडियाच्या या ठिकाणी गाड्या अडवून धरलेल्या आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी फॉलो करायला दिलेलं नाहीये आणि सध्या या कळंबा पोलिसांच्या हद्दीत तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सगळ्या गाड्या ज्या लागलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघू शकतो की सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या पोलिसांनी अडवून ठेवलेल्या पाहायला मिळतात। सगळीकडची जी वाहतूक आहे ती पण या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळते आहे। एकंदरीत जर बघितलं तर सध्या ही वाहतूक जी आहे ती थांबवलेली पाहायला मिळते आणि कोरटकर यांची या कारागृहातून यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी ट्रॅफिक सुद्धा या ठिकाणी जाम झालेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समीर गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, कोल्हापूर।